झाले जॉईन. चला सांगा. मला. चला आपण काल पाहिलं होतं चला पहिलं कालचं सूत्र होतं किलो हेक्टो डेका डेसी सेंटीमिली ग्रॅम मीटर लिटरच्या अलीकडे पलीकडे असं सूत्र होतं ते.
काय आहे? हा, पदावली चाका. काय पाठाचं नाव आहे? कुठं आहे तो पुस्तक? कुठं आहे नवोदयचं? हे इथं पुस्तक. कोणतं बी असं त्या जमतं, काय फरक नसतंय ते. काय आहे फरक ते? आठवा आपल्याला उद्या उद्या सकाळी जरा लवकर तास होईल का? उद्या कोण वार आहे? 14 आहे का? उद्या कार्यक्रम आहे ना आपला. चला घ्या. गणितीय पदावलींचे सरलीकरण. टाका नाव. हे चालू कर कोर्स. तर त्यातून जॉईन कर लगेच, नाही तर माझ्याकडे म्हणजे चालू करतो मी. खेळायचे पप्पा, खेळायचे पण ते लोडिंग व्हायला येतं. डिलीट करा पहिल्यांदा, नंतर चालू करा. सरक सरक बाजूला. चला घ्या. गणितीय पदावलींचे सरलीकरण, पाठ क्रमांक 7, रघुकुल नवोदयचा. आपल्याला पाचवी नवोदय. गणित. काय? गणितीय 7 नंबरचा पाठ आहे हा. पदावलींचे. हा, ये नाही, हे बदललाय पेन. पण हा जो पेन आहे का, हा इंग्लिश मध्ये लिहिण्याचा पेन असतो. इंग्लिश अक्षरांसाठीचा पेन आहे हा. असं इंग्लिशचा फॉन्ट आहे हा. आपला जो पेन, असा जो पेन असतो ना, असा कट केलेली निब, ज्याची निब अशी कट केलेली, तो इंग्लिश मिडियमचा झाला. आणि ज्याची निब अशी कट केलेली, अशी इकडच्या साईडला अशी अशी कट केलेली, हा मराठी मीडियमचा झाला. मराठी फॉन्ट असा असतो. म्हणून आपलं आपलं अक्षर मग पुन्हा काय होतं, अशी जी रेष आहे, अशी ही जी आहे ती मोठी रेष येते, आणि असं करताना जे आहे ते बारीक येत असते, वेगळा आहे. चला ठीक आहे. गणितीय पदावलींचे सरलीकरण. हा, काय असतं हे? पदावली म्हणजे काय असतं? गणित म्हणजे आपले बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असं असतंय. पदावली म्हणजे काय असतंय, तर ज्या उदाहरणामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा एकदाच लय मोठ्या क्रिया, त्याच्यात कंस काही असं
असं जर आलं तर त्याला पदावली म्हणायचं. आणि सरलीकरण म्हणजे ते थोडक्यात सोडवून त्याचं उत्तर काढायचं. सरलीकरण म्हणजे सोडवणे आणि उत्तर काढणे, त्याचं असा अर्थ आहे त्याचा साधं. आणि मग याचा एक नियम असतो आपल्याकडे. काय नियम आहे त्याचा पदावली सोडवायचा? पदावली सोडवण्याचा एकच नियम असतो, कंचे भागू बेव. एकदम बरोबर आहे. चे भागू बेव बे व. अशा पद्धतीनं असा नियम आहे. एवढाच नियम असतो, कंचे भागू बेव. त्याचा अर्थ असतो क म्हणजे क म्हणजे थोडक्यात असतो कंस. चे म्हणजे चाची चे चा ची चे च्या याच्यापैकी कोणताही एखादा शब्द ज्याच्यात येईल त्याचा अर्थ असतो गुणाकार, परंतु तो गुणाकार त्या नंतरच्या गुणाकाराच्या अगोदर करायचा असतो. याचा अर्थ आहे गुणाकार, परंतु तो ह्या गुणाकाराच्या अगोदर करायचा आहे. हा, याच्यानंतर हे भागाकाराच हे आहे. नंतर गुणाकार. बोल नको, काय झालं? बोलू दे त्यांना. बेरीज आणि शेवटचा जो भाग आहे तो वजाबाकी. एवढा क्लिअर. हे उदाहरण कसं असतं तर ह्याच्यात एकाच उदाहरणामध्ये अनेक क्रिया आलेल्या असतात. अनेक क्रिया. थोडक्यात एक उदाहरण तुम्हाला मी दाखवतो. एक चांगलं उदाहरण घेऊन आपण त्याच्यामध्ये स्पष्टीकरण करू. उदाहरण लिहून घ्या. 24 भागविले 5/3/5. उदाहरण आहे 24 भागिले 5/3/5. 5/3/5 गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5 वजा 3 गुणिले 5 ची किंमत किती? हा, म्हणजे हे उदाहरण सोडवायचंय आणि याचं उत्तर आपल्याला काढायचं. याच्यामध्ये कंस आहे का? याच्यात कंस आहे ना. हा सगळाच कंस आहे. याला इथूनच कंस केलाय, मग त्याला काय अर्थ नाही. सगळ्यालाच कंस केल्यावर काय अर्थ आहे? तरी पण आपण तो कंस मग समजा आहे तर देऊ, पण नाही लिहिलं तरी जमतंय. सगळ्याला दिल्यावर काय फायदा आहे? हे उदाहरण सोडवायला सुरू केल्यानंतर एकतर याला पदावली म्हणतात. त्याचं कारण असं आहे की याच्यात भागाकार आला, याच्यात चे शब्द आला, याच्यात गुणाकार बी आलाय, बेरीज बी आली, वजाबाकी आली, पुन्हा गुणाकार आलाय. असं वेगळ्या एक पेक्षा जास्त क्रिया जिथं आलेल्या असतात त्याला आपण पदावली म्हणतो. काय उदाहरणात फक्त बेरीज आणि वजाबाकीची साधं उदाहरण असेल, 3 अधिक 2 वजा 5 असं बी असू शकतंय. ती बी पदावलीच झाली, कारण याच्यात 2 क्रिया आल्या वेगळ्या. पदावली झाली ती. अशा पद्धतीनं पदावली असते. पदावली म्हणजे एक लय मोठं बेरीज वजाबाकी गुणाकार एकत्र करायचं गणित आहे. त्याचा एक क्रम ठरलेला असतो. या क्रमानुसार तो आपल्याला सगळं सोडवायचं असतं.
आलं की लक्षात? या क्रमाने सोडवायचं असतं. हे हा क्रम आहे त्याचा. मग आता आपण त्याचा विचार करू की कसं सोडवायचा. समजा ही पदावली सोडवायची, मग आता कसे सोडवणार? इथून आपण सोडवायला सुरुवात केली, जशाच तसं खाली घ्यायचंय. फक्त आता आपल्याला काय सोडवायचं, अगोदर कंस सोडवायचा. बरं, कंसात तर सगळंच आहे, मग कंसातलं काय सोडवायचं? तर चाचीच्या अगोदर सोडवायचं. मग हा चाचीचेचा शब्द जो आलेला आहे ते आपल्याला अगोदर सोडवायचा. मग चाचीचे म्हणजे काय? तर चाचीचेच्या ठिकाणी आपल्याला हा शब्द काढायचा आणि याच्या जागेवर गुणाकाराचं चिन्ह लिहायचं. एवढंच करावं लागतं पहिल्या स्टेपला. पहिल्या स्टेपला काय करायचं आपल्याला? सोडवीत असताना बाकीची पदावली जशाच तशी लिहायची आणि पाच चे म्हणतंय त्या ठिकाणी फक्त चे शब्द काढायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला गुणाकाराचं चिन्ह द्यावं लागणार आहे, कारण चेचा गुणाकार आपल्याला अगोदर करायचा आहे. ते गुणाकाराचं चिन्ह लिहून तो करावं लागेल. बाकी हे 5/3 3/5 बाकीची जी पदावली आहे ती जशाच तशी ठेवायची. 3/5 गुणाकाराचं चिन्ह 3 जशाच तसे, अधिकचं चिन्ह 16 जशाच तसं, वजा 3 जशाच तसं, गुणाकाराचं चिन्ह 5 जशाच तसं आणि ही शेवटला बंद. मग याच्यानंतर पुढच्या स्टेपला आपल्याला हीच पदावली सोडवायची. ही पदावली कशी सोडवायची? आता काय करायचं? गुणाकार करायचा म्हणजे काय? ह्याच्यातला गुणाकार करायला जर आपण गेलो, गुणाकार जर करायला गेलो तर मग आता हा गुणाकार अगोदर आपल्याला करून घ्यावा लागेल. तर असं होईल, हे 24 जशाच तसे, हे भागाकाराचं चिन्ह जशाच तसं, ही 5 ही अगोदर आपल्याला एवढं सोडून घ्यावं लागणार. आपला नियम काय की चाचीचेचा गुणाकार अगोदर करायचा, म्हणून आपल्याला एवढं अगोदर सोडून घ्यावं लागणार आहे. आणि ते सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? चला कसं सोडवायचं? काय पडलं इकडे लक्ष द्या. आता हे ते सोडवण्यासाठी काय करायचं? छेदस्थानी आणि अंशस्थानी जर समान संख्या दिसली तर आपण ते कट करतो आणि त्याच्या जागेवर एक येतो. अशा पद्धतीने ते सोडवावं लागेल. मग इथं आले एकचा आणि 3चा गुणाकार, 3 अंशस्थानी 3 राहिलं आणि हे 5च्या ठिकाणी काही नाही म्हणजे 1 आला. 1 नाही लिहिला तरी चालतो छेदस्थानी, म्हणून आपण 3 लिहिलं फक्त. पुन्हा गुणाकाराचं चिन्ह पुढचे जशाल तशा पदावलीच्या पुढचा जो भाग आहे तो जशाल तसा आपल्याला लिहायचा आहे. म्हणून हे गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5. आता चाचीचेचा क्रम संपला. याच्यानंतर आपल्याला जे काम राहिले ते आता आपल्याला पुढच्या क्रमाने, पुढचं काय उदाहरण म्हणतंय? पुन्हा विचार करायचा. कंस नाही. चाचीचे पुन्हा आहे का? नाही. आता आहे भागाकाराची क्रिया. ज्या दोन संख्यांच्या मध्ये भागाकार आहे ते आपल्याला अगोदर सोडवावं लागेल. हे ह्यांच्यामध्ये भागाकार आहे, हे अगोदर सोडवावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला? ही अगोदर भागाकार सोडवावा लागेल. मग सोडवा भागाकार. कसं करणार भागाकार? तर याला आपण भागाकाराच्या स्वरूपात लिहू शकतो, असं लिहूनही सोडू शकतो आपण. पुढची स्टेप आपण लिहिणार आहेत. हे 24 जे आहे 24च्या छेदस्थानी 3, किंवा डायरेक्ट तुम्ही भागाकार केला तर 3 8 24 8 उत्तर येत आहे, तसं बी केलं तरी जमतंय. हे गुणाकारातले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5 असं लिहिलं की चालतं. खाली बघा, इकडे बघा सगळेजण, अगोदर एक समजून घ्या. नंतर आपण काय करू शकतो याला? नंतर आपल्याला काय करावं लागेल? हा 3 1 3, 3ने इकडेही भाग देता येतो, किंवा तुम्हाला अगोदर भाग करायचा असला तर 8 उत्तर येणार आहे. 3 8 24. मग काय करायचं? इथं जर 8 आले, खाली छेदस्थानी काही नाही म्हणजे 1 राहिला, तर मग आता 8 आणि 3चा गुणाकार आपण फक्त करायचा, छेदस्थानची 1 लिहायची गरज नाही. 8चा याचा गुणाकार करू शकता तुम्ही. नसेल करायचा तर पुढच्या स्टेपला करा. 8 गुणिले 3 अधिकचं चिन्ह 16 वजाचं चिन्ह 3 गुणाकाराचं चिन्ह 5. अशा पद्धतीची पदावली लहान लहान होत जात असते. खाली पदावली लहान लहान सोडवित गेल्यामुळे येत असते. आणि प्रत्येकाच्या मागे तुम्हाला इथं बरोबरचं चिन्ह देणं आवश्यक असतं स्टेपच्या मागे. म्हणजे आपण ते वरून खाली बरोबरचं चिन्ह द्यायचं. म्हणूनच बी जमतं पण बरोबरचं द्यायचं. मग आता इथं किती आहे? इथं 5 आहे आपला शेवटचा. हा, तर आता पुढे काय करावं लागेल आपल्याला? पुढं ही स्टेप पुढे सोडवित असताना आपल्याला असं सोडवावं लागेल. आता काय करावं लागेल? कंचे भागुबेव नियमानुसार ह्याच्यामधल्या गुणाकाराचा नंबर लागणार. जिथं जिथं गुणाकार आहे तो अगोदर गुणाकार करावा लागणार.
तर मग इथं या दोघात एक गुणाकाराचं चिन्ह आहे आणि या दोघात एक गुणाकाराचं चिन्ह आहे, आपल्याला ते दोन्ही सोडवायचे. मग चला 3चा आणि 8चा गुणाकार किती आला? 3 8 3 8 8 त्रिक 24 अधिकचं चिन्ह हे 16 हे वजा 3 आणि 5चा 5 त्रिक 15 अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे 2 गुणाकार केले आपण. थोडक्यात मी इथं लाल न रेषा ओढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण काय केले. ह्या दोघाचा एक गुणाकार केला आणि या दोघाचा एक गुणाकार केला. मग आता काय करायचं? आता काय बोल नका, इकडे लक्ष द्या. 24 अधिक 16 वजा 15 काय करायचं सिद्धी? आता ह्याच्यात अगोदर काय करता येईल? यशराज जॉईन झाला, वा वा वा. सांगा यशराज, आपण पदावल्या सोडविल्यात, वेगळ्या वेगळ्या अपूर्णांकाच्या पदावली सुद्धा सोडविल्या आहेत. काय करावं लागेल आता याच्यामध्ये? या बेरीज आणि वजाबाकी मध्ये अगोदर कोणती क्रिया करता येते आपल्याला? गुणाकार. बेरीज वजाबाकी मध्ये गुणाकार कसा करता येईल? आता सर, राहिली बेरीज आणि इथं वजाबाकी. इकडे जाऊन बघा, ह्या कंचे भागुबेव नियमामध्ये अगोदर बेरीज येते, वजाबाकी नाही. काहीही करू शकता तुम्ही, पण इथं संख्येच्या म्हणजे याचा नियम वापरायचा आहे आपल्याला इथं. बेरीज वजाबाकीचा गुणाकाराचा म्हणजे बेरीज वजाबाकी चिन्हांचा नियम वापरून 24 आणि 16ची बेरीज बी करू शकता, किंवा या 16 मधून हे 15 वजा बी करू शकता. 16 हे अधिक आहेत, 15 हे वजा आहेत, म्हणून यांची वजाबाकी होती. आणि 24 अधिक 1 अशा पद्धतीनं हे 25. आणि मग पुन्हा 24 मध्ये 1 मिसळल्यानंतर आपल्याला खाली याचं उत्तर लिहिता येईल 25. 25 उत्तर आपल्याला लिहिता येईल खाली. अशा पद्धतीने याचं उत्तर येतं 25. आणि 25 आहे का आपल्या याच्यामध्ये पर्यायामध्ये? चेक करा बरं, मागे या उदाहरणाचं उत्तर 25 दिलंय का? किती आहे पर्याय क्रमांक? किती दिलंय मागे उत्तर बघा, पर्याय क्रमांक ए. एच दिलाय का? काय दिलाय? हे उत्तर आहे. अशा पद्धतीने पदावली सोडवायची असते, काय नाही. त्याचा नियम हाय फिक्स की कंचे भागुबेव या नियमानुसार जावं लागतं. याच्यामध्ये फक्त एक नियम एक्स्ट्रा आपल्याला जो लागतो त्याचं नाव असं आहे, किंवा तो नियम मी तुम्हाला इथंच लिहून देतो. समान चिन्ह असताना बेरीज होते, विरुद्ध चिन्ह असताना वजाबाकी होते. तो एक नियम आपल्याला हे बेरीज वजाबाकीच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला तो उपयोगी पडतो. इथे एक आपल्याला छोटासा तक्ता तयार करायचा आहे. समान चिन्ह, समान चिन्ह, समान चिन्हांची काय होते? समान चिन्हाची होत असते बेरीज. कोणतं बी जरी समान चिन्ह असलं तर त्याची बेरीज होत असते. समान चिन्हाची काय होत असते? बेरीज. हा चालू झालाय, मग सुरू झालं. हो, समान चिन्हाची बेरीज आणि वेगळे चिन्ह जर दोन्ही संख्यांना, संख्येच्या माग चिन्ह असतं, वेगळे चिन्ह असले की वजाबाकी होत असते. वेगळे चिन्ह असल्यावर वजाबाकी. वेगळे चिन्ह असले 2 की वजाबाकी होते. वेगळे चिन्ह कुठं वजा 25 चालू? वेगळ्या चिन्हांची होते वजाबाकी, परंतु एवढ्यावर भागत नाही. क्रिया होते वजाबाकीची, परंतु येणाऱ्या उत्तराला हे मोठ्या संख्येच्या मागे जे चिन्ह असेल ते द्यावं लागतं. करेक्ट, सगळ्यांना पाठ आहे नियम. येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, हा नियम मात्र फार महत्वाचा आहे खालच्या साईडचा, म्हणून मी तुम्हाला इथं देतो. तुम्ही व्यवस्थित तक्ता करा. हा सगळ्यांनी एवढं लिहून घ्या. पदावलीमध्ये एवढाच भाग महत्वाचा आहे. येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, हा नियम आहे. येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह.
लिहा नीट. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह. मोठ्या संख्येचे चिन्ह. चिन्ह द्यावे. मोठ्या संख्येचं म्हणजे कोणत्याही संख्येच्या मागे असतं त्याचं चिन्ह. आलं का लक्षात? एवढा नियम जर पाळला तर निश्चित तुमची पदावली कुठेच चुकू शकत नाही. पदावलीमध्ये एवढाच भाग फार महत्वाचा आहे. एवढं लिहून घ्या. आणि ह्या पदावल्या तुम्हाला सहज सोडवता येईल. याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की सांख्यिकी माहितीचे सरलीकरण. म्हणजे थोडक्यात त्याच्यात काय आहे, आणखी एक भाग राहतो याच्यामध्ये, कंस. कंसाचे प्रकार आणि कंस कसा कंसाचे हे घ्यायचे असतात ते. हा, तो एक हितच मी तुम्हाला देतो सगळा एडिट करून. कंस कसा घ्यायचा. कंस आपला नियम एवढा परफेक्ट आहे, याच्यामुळे कुठंच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. अगदी परफेक्ट या पद्धतीने उत्तर काढता येतं. याच्यामध्ये एक नियम राहिला, कंसाचे प्रकार. कंसामध्ये कोणता कंस अगोदर सोडवायचा. तर कंसाचे प्रकार आहेत, कंस सोडवायचा अगोदर, परंतु कोणता कंस. तर आतून बाहेर कंस सोडवी द्यायचे असतात, त्याच्यामुळे काही अडचण नाही. ऑलरेडी ते त्या क्रमाने दिलेले असतात. परंतु कंसामध्ये पहिला जो कंस आहे तो रेषा कंस असतो. पहिला कंस असतो रेषा किंवा रेघी. रेषा, आडवी रेषा वळलेली असते, किंवा त्याचंच नाव आहे रेघी कंस. रेघी कंस म्हणजे जसं चाचीचेच अगोदर सोडवलं का, तसं तुम्हाला रेघी कंस जर असला अगोदर, जर दोन याच्या डोक्यावर जर असं वाढलेलं असलं तर ही बेरीज अगोदर करावं लागणार. हे सगळ्याच्या अगोदर हे रेघी कंस सोडावं लागणार. रेघी कंस ज्या दोन क्रियांच्या मध्ये दिलाय तो जर अगोदर जर सोडवाय, म्हणजे आडवी जर रेषावर असेल तर डायरेक्ट सगळे नियम बाजूला सोडावं लागते ना, अगोदर रेघी कंसाचं जे उत्तर आहे ह्या दोघांची बेरीज आहे ती करून घ्यावं लागते. असा नियम असतो. तसा रेघी कंस पहिल्यांदा सोडवायचा तुम्ही नंतर. तो कसा असतो, तो त्याचा पॅटर्न आहे तो असा असतो, नुसतं साधं असं. एक मिनिट सांगतो तुम्हाला. रेघी कंसाचे प्रकार. कंस वर लिहू आपण, म्हणजे कंस. त्यात हा जो पहिला प्रकार आहे, हा अशी रेषा वाढलेली असते, अक्षरांच्या वर रेषा वाढलेली असते, त्याला रेघी कंस म्हणतात. ज्या दोन अक्षरांच्या वर रेषा वळली, दोन संख्यांच्या वर, त्यांच्यामध्ये जी क्रिया असेल ती रेघी कंसाची अगोदर सोडावं लागते. जर रेघी कंस आला तर. तो कंस नसला तर दुसरा एक साधा कंस किंवा त्याला गोल कंस असं नाव आहे. हा जो कंसाचा प्रकार आहे, असा जो आपण साधा कंस वापरतो त्याचं नाव आहे साधा किंवा गोल कंस. साधा किंवा त्याला गोल कंस असं म्हणतात. साधा कंस किंवा गोल कंस. तिसरा जो प्रकार आहे तो आहे यातला चौकटी कंस. आता कोणताच, कधी चौकटी अगोदर वापरतात, कधी महिरपी अगोदर वापरतात. जे काय मध्ये असेल तो अगोदर सोडवायचा. त्याचं नाव आहे चौकोनी किंवा चौकटी. चौकोनी किंवा चौकटी. चौकटी आपल्या भाषेत जो जिथं जिथं जसा वापर केलेला असेल तिथं त्या भाषेनुसार चौकटी कंस. तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही त्या पद्धतीने ते समजून घ्यायचा. आणि याच्यानंतरचा सगळ्यात शेवटचा जो कंस असतो, सगळ्यात शेवटी सोडवायचा किंवा तो बाहेर ठेवलेला असतो, त्याचं नाव आहे महिरपी कंस. महिरपी कंस तुम्हाला काढायला थोडा अवघड जातो. असा तो इकडून असं काढायचं, असं करायचं, मध्ये असं करून असं करायचं.
याला नाव आहे, याचा आहे नाव महिरपी कंस. महिरपी कंस अशा पद्धतीची व्यवस्था असते, किंवा ह्या क्रमाने कंस सोडवायचे असतात. कंस सोडवायचा मध्ये कंसामध्ये आलेल्या क्रिया आपल्याला अगोदर करायच्या असतात. मग कंसातली कोणती क्रिया करायची, एका कंसामध्ये जर लय मोठ्या क्रिया आल्या तर ते ह्याच क्रमाने विचार करावा लागतो. त्यातली अगोदर त्या कंसामधली टाचीचे बघायचा, भागाकार आहे का बघायचा, गुणाकार आहे का बघायचा, बेरीज वजाबाकी असेल तर ती या नियमानुसार करायची. या नियमानुसार, हा फार महत्वाचा नियम आहे. या नियमाने ती सोडवायची. अशा पद्धतीनं पदावली हा भाग एवढा आहे. याचा छान सराव वारंवार केल्यानंतर योग्य उत्तर काढता येतं. आणि हे सगळं जे पूर्ण उदाहरण असतं ते या सगळ्या नियमांचा उपयोग करून एका मिनिटामध्ये किंवा 2 मिनिटामध्ये ते तुम्हाला परीक्षेत सोडवायचं असतं. इथपर्यंत तुमचा सराव होणं आवश्यक आहे. हा 7वा पाठ आहे गणितीय पदावलींची. हे तरी साधी आहे. आपण अपूर्णांकाच्या सुद्धा पदावल्या सोडवलेल्या आहेत पुढच्या पाठातल्या, त्या तुमच्याकडे लिहिलेल्या आहेत. पण ते वारंवार ते सोडवा, त्याचे नियम परत बघा, काय चूक होतंय, कसं चुकतंय, येतंय का आपल्याला, या पद्धतीने हे बघावं लागेल. या पद्धतीनं काही बेरीज वजाबाकीच्या फक्त उदाहरणांचा घेऊन सराव करा तुम्ही, एवढ्याच नियमाचा उपयोग करून. ते सुद्धा फार महत्वाचं हा नियम आहे. या नियमाचे हे नियम लिहून घ्या सगळे अगोदर. पदावलीचे एवढे नियम माहित असले तर पदावली नीट सोडवता येते. पदावली कधी नीट सोडवता येते, एवढे नियम माहिती असतील तर. कंस सुद्धा या क्रमाने असतात. ते सुरुवातीला रेषा कंस सोडवायचा, नंतर गोल कंस, नंतर चौकोनी, नंतर शेवटी महिरपी कंस. कंसाची 4 प्रकारचे कंस असतात अशा पद्धतीचे. हा, तिथे चौकटी कंस देतो मी, असा आहे कंस. याचा अर्थ ती क्रिया अगोदर करा असा आपल्याला संकेत दिलेला असतो, सूचना केलेली असते, थोडक्यात गपचूप सूचना आहे ती, आणि त्या नियमाने आपल्याला तो सोडवायचा असतो. अशा पद्धतीनं पदावली हा खूप महत्वाचा याच्यातला भाग आहे, ज्याला खूप सरावाची आवश्यकता असते. मग सरावाने हे उदाहरण सर्व विद्यार्थी 1 मिनिटाच्या आत सोडवतात. एवढा सराव विद्यार्थ्यांचा होतो, परंतु त्यांनी मेहनत घेतली तरच. म्हणून तुम्ही हे उदाहरण सोडवा, या पद्धतीने तुम्ही सराव करा. याच्यातला या पाठातला सांख्यिकी माहितीचं सरलीकरण, याच्यात काही साधे नियम आहेत, ते आपण पुढच्या म्हणजे बोर्डवर बघू आपण. हे झालं की याच्यात काही छोटे छोटे नियम दिलेले आहेत, जे आपण पहिलीपासून शिकत आलो ते. चला घ्या, थांबलो मी. लिहा, तुम्ही लिहून घ्या अगोदर छान. आता सगळ्यांनी हे लिहिलं का ते डोळे? चला, झालंय का सगळ्यांचं लिहायचं? छोट्या छोट्या पदावल्या आहेत तुमच्या याच्यामध्ये, खूप छोट्या छोट्या पाहण्यासारख्या. छोट्या छोट्या पदावल्या आहेत. खुर्ची द्या ना, बसा म्हणा, देते खुर्ची. बसा 2 मिनिट, बसा. चला घ्या पुढं.
अशा पद्धतीनं हे झालं की पुढं जो भाग आहे, चला झालं का बाळा हे महिरपी कंस. महिरपी कंस काढायचे आणखी एक टेक्निक मी शिकवतो तुम्हाला. तुम्हाला असं तर काढता येतंय ना, असं इकडून असं तर करता येईल का नाही, आणि इथून असं तर करता येईल का नाही, इकडं येईल का. आणि मध्ये फक्त काय करायचा असतो, असा टर्न असतो, असा त्रिकोण. आणि दुसरं कसं, इकडून काढताना इकडून असं चौकट, इकडे एक गोल काढायचा आणि इकडे एक गोल काढायचा असा. आणि त्याच्यामध्ये फक्त काय करायचं, इथून असं असं करायचं. येतं तुम्हाला, ते येईल काढायला, काय नाही. महिरपी कंस काढायला काय अवघड नसतो. आणि मग हळूहळू तुम्ही त्याचा सराव बी करू शकता, असं करून असं करायचं. येतंय करायला, ते काय अवघड नसतंय. चौकटी कंसाला फक्त मध्ये असं जरा चांगला त्रिकोण येते, दुसरं काय नाही त्यात. म्हणजे ते महिरपी कंस तुम्हाला येतं काढायला, हे टेक्निक शिकवलं मी तुम्हाला. तसंच तसंच जरा असं गोल करायचं, जरा असं लय चौकोनी करायचं नाही. लय चौकोनी केलं की ते चौकटी सारखं दिसतंय, म्हणून गोल करायचं. जरा जरा त्याला असा आकार द्यायचा. कसा कसा आकार द्यायचा, असा असा आकार, असा. लय वेगळे वेगळे काढता येतात असे, मस्त असतात ते, छान असतात ते, बेस्ट. हे आलाच ते आता. आता तुम्हाला येतं इथून पुढे, काय अडचण नाही. हा, मग आता हे झाल्यानंतर पुढे या पाठामध्ये काय महत्वाचा भाग आहे, तर याच्यामध्ये असा भाग आहे की याच्यात काही लक्षात ठेवायला नियम दिलेत. एखाद्या संख्येला 1 न गुणला असता येणारा गुणाकार हा मूळ संख्ये इतका असतो. म्हणजे काय सांगतंय, ते नियम नाही पाठ करीत बसायचं, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या संख्येला जर 1 न गुणलं तरी उत्तर ती मूळ संख्याच येतं. किंवा याच नियमाला उलट, 1 ला जर कोणत्याही संख्येनं गुणलं तर उत्तर तीच संख्या येतं. अशा पद्धतीने हे दोन्ही एकच नियम आहे. दुसरा एक नियम आहे, एका काय बेरीज 1 ने भागले असता येणारा भागाकार हा मूळ संख्ये इतकाच असतो. म्हणजे समजा कोणत्या बी संख्येला त्या 10 ला जर भाग दिला आपण 1 न, तर 1 न भाग देणं म्हणजे काहीच नसतं. कोणत्या बी संख्येच्या छेदस्थानी 1 असतोच, म्हणजे भाग देतच असतो आपण, तर उत्तर हे 10च येत असतं. ह्याच्यात काही फरक पडत नसतो. ते आपल्याला माहित आहे, हा एक नियम आहे. पुन्हा एखाद्या संख्येला त्याच संख्येनं भागला असता येणारा भागाकार 1 येतो. समजा इथं 5 आहे, 5 ला त्याच संख्येनं भाग दिला आपण, तर उत्तर काय येणार आहे, 1च येणार आहे. कारण आपल्याला माहिती, वरी बी 5 आणि खाली बी 5 असलं की कट होतंय आणि त्याचं उत्तर 1 येतं, हे माहिती आहे आपल्याला, है की नाही. भागाकार त्याच संख्येनं त्याच संख्येला भागल्यावर. आणि एखाद्या संख्येला 0 न गुणला असता गुणाकार 0 येतो. हे एक नियम महत्वाचा आहे. चौथा, ही एखादी संख्या आहे, त्याला जर 0 न गुणलं तर उत्तर 0च येतंय. किंवा 0 न जर एखाद्या संख्येला गुणलं तरी बी उत्तर 0च येतंय. कारण मागे पुढे गुणाकारात झालं तरी काय फरक पडत नसतंय, उत्तर 0च येतंय कोणत्याही संख्येला. आणि कोणत्याही संख्येला 0 ने भागता येत नाही. तसं जर तुम्ही म्हणलात की मला हे 5 आहे आणि 5 ला भागाकारात 0 लिहायचंय, तर असं होत नाही. याचं उत्तर इन्फिनाइट असतं. इन्फिनाइट म्हणजे अव्यत्यय, अनंत. याची किंमत करता येत नाही, हे शक्य नसतं, असं नसतं. यालाच असं म्हणतात की एखाद्या संख्येच्या छेदस्थानी 0 नसतोच असा प्रकार म्हणजे ते इन्फिनाइट आहे. असा ळ असतो आडवा नुसता, की ते अव्यत्यय, अनंत. अनंत जे म्हणतात ना, अनंत, असंख्य, तसं त्याचं उत्तर असतं. ते इन्फिनाइट असं म्हणतात त्याला. हा प्रकार नसतो, असं कधी घडत नाही. इथपर्यंतचा महत्वाचा भाग. असे हे 4-5 नियम आहेत. याच्यानंतर हे लक्षात आहेत तुम्हाला, येतात हे लक्षात स्वतःच्या. हे 5 नियमच आहेत, हे 4 नियम आहेत. 5 नियम. एखाद्या संख्येच्या छेदस्थानी किंवा भागाकारात 0 नसतो, हे 5 नियम राहतील लक्षात सगळ्यांच्या तुमच्या. आणि मग आहेत गणितीय श्रेणी. थोडक्यात एक भाग आहे अजून, गणितीय श्रेणी. गणितीय श्रेणी असतात. गणितीय श्रेणी म्हणजे काय, थोडक्यात की थोडा हे बुद्धिमत्तेचा भाग असतो. इतकुसाच आहे आपल्याला, जास्त बुद्धिमत्ता नाही. ती आकृत्यांची बुद्धिमत्ता वेगळी, पण गणितातली बुद्धिमत्ता एवढीच आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये असं असतं की समजा मी अगोदर काय केलंय, आता मी इथं लिहितो, तुम्ही पुढची संख्या सांगा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17. आणि मला इथली संख्या सांगा कोणती येणार आहे आता. कशामुळं, मी तुम्हाला म्हणलं का ह्या मूळ संख्यात, पण तुम्ही ओळखलं का नाही इथं काय उत्तर येणार आहे ते ह्याच्या पुढचं.
ओळखलं का नाही? कशाच्या आधाराने ओळखलं तर तुम्ही याची आयडिया, याची कन्सेप्ट समजून घेतली की ह्या मूळ संख्या असल्यामुळे याच्या पुढचं उत्तर मूळ संख्या येणार आहे. असं ही जी म्हणजे ही आहे मूळ संख्या श्रेणी. याला नाव काय म्हणायचं? मूळ संख्या श्रेणी. अशा पद्धतीच्या श्रेणी मूळ संख्या श्रेणी श्रेणी. पुन्हा वर्ग संख्या श्रेणी असते, माहित आहे का तुम्हाला? वर्ग संख्या श्रेणी, घन संख्या श्रेणी असं असतंय. आता वर्ग संख्या श्रेणी कसं? वर्ग संख्या श्रेणी कोणतं आहे सांगा बरं? वर्ग संख्या श्रेणी आहे 2. काय वर्ग संख्या श्रेणी? काय रे वर्ग संख्या श्रेणी? 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36. बरोबर आहे का? वर्ग संख्या श्रेणी. याला चौकोनी संख्या असं सुद्धा म्हणतात. याला मग चौकोनी संख्या श्रेणी असं म्हणतात. चौकोनी संख्या म्हणजेच वर्ग संख्या असतात. वर्ग संख्या म्हणजे चौकोनी संख्या. आता घन संख्या श्रेणी सांगा बरं कोणीतरी. चला, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 9, 4 चा वर्ग 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन. मग तुम्हाला हे पुढचं एखाद्या कुठली तरी एखादी संख्या ठेवून ती विचारली जाईल, तिथे ते उत्तर यायला पाहिजे. घन संख्या श्रेणी. याच्यानंतर कोणत्या संख्या श्रेणीत पुढं? नैसर्गिक संख्या श्रेणी एक असते. साध नैसर्गिक संख्या सांगा बरं. नैसर्गिक संख्या श्रेणी कोणती असेल? 1 पासून सुरू होणारी नैसर्गिक संख्या. सरळ सरळ आहे नैसर्गिक संख्या श्रेणी. काहीच नाही, 1 पासून सुरू होती. 2, 3, 4, 5 आपली साधी ही पहिली श्रेणी पाहिजे होती वरच्याकडे. 1, 2, 3, 4, 5, 6 नैसर्गिक संख्या श्रेणी म्हणायचं. पूर्ण संख्या म्हणजे पूर्ण संख्या श्रेणी कुठून सुरू होते? की 0 पासून 0, 1, 2 म्हणलं की ती पूर्ण संख्या श्रेणी सुरू झाली. पूर्ण संख्या 0 पासून सुरू होत असतात आणि पुढे अनंतापर्यंत असतात. पूर्ण वर्ग संख्या श्रेणी, पूर्ण घन संख्या श्रेणी, विषम संख्या श्रेणी. आता सम आणि विषमची सुद्धा असू शकते. समसंख्या श्रेणी कसं? समसंख्या श्रेणी, समसंख्या श्रेणी कशा मांडणार आपण? कुठून बी घेऊ शकता तुम्ही. 4 पासून घेतलं 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 असं ही समसंख्या श्रेणी. विषम संख्या श्रेणी येईल का तुम्हाला शोधता? कशी असते ती? 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 17. मग मी काय म्हणतो? 11, 13, 15 झालं पाहिजे. 15, 17, 19. मग तुम्ही मला एक सांगा, ही विषम आहे आणि ही मूळ संख्या श्रेणी. मग नेमकं ही कसं ओळखायचं? ह्याच्यात आणि ह्याच्यात कसा फरक काढायचा? मूळ संख्यांमध्ये फक्त 2 ही समसंख्या आहे, बाकी सगळ्या विषम संख्या. कसं ओळखणार? एक तर सुरुवातीला ओळखायचं असलं तर 1 हा विषम संख्येमध्ये येतो, ह्या मूळ संख्येत येत नाही. तिथं 1 ओळखू शकता. आणि दुसरं मग इथं काय होतं? इथं 15 नंबरचा अंक ह्याच्यामध्ये दिसतोय, तो विषम संख्या श्रेणी. ह्याच्यात 15 नंबरचा अंक येत नाही कारण मूळ संख्या. 9चं बी तसंच आहे. ह्याच्यावरून तुम्हाला ओळखावं लागतं की हे फरक कोणता आहे, नेमकं मूळ आहे का विषम आहे. विषम कोणत्या आणि मूळ कोणत्या ह्याच्यावरून कळतं. ह्या 2 आयडियावरून समजतं तुम्हाला. अशा पद्धतीने या पाठामध्ये काही श्रेणी दिलेल्या आहेत, त्या श्रेणींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. संख्या रेषा एक आहे, आकृतीबंध सुद्धा आहेत छोटे छोटे. काही उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासारखे आहेत. यातल्या पदावल्या खूप छान आहेत. तुम्ही त्या छान पदावल्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आज हा बेसिक आपल्याला या पाठाचा. आपल्याला सगळ्यात जास्त वेळ आणि महत्वाचा पाठ जो बघायचा आहे तो 8वा. आता याच्यानंतरचा पुढचा जो आहे तो छान बघायचा आहे. तो आपण बघूयात नंतर. आज आपल्याला थोडं उशीरही झाला सकाळी थोडं काही कारणाने, आणि नंतरही आपल्याला फार कमी वेळ आहे आज. आणि ह्या पाठाच्या संदर्भात बेसिक गोष्टी एवढ्या आहेत, याची चांगली तयारी करा. आज आपण इथं थांबू. सगळ्यांना बाय बाय. श्रेया लिहून घेतलंय का? हे पुस्तकात आहे, सगळं बेसिक गोष्टी आहेत. ह्या पाठातलं सोडवण्याचा थोडासा प्रयत्न करा. सोडविताल का?
ही पाठात आज पाठातलं सोडवा. मी दिलेले एक पदावली त्याचा एकाच उदाहरणाचा 10 वेळेस सराव करा, पण ती एकच आलं पाहिजे. पुन्हा दुसरं उदाहरण घ्या, चांगलं समजून घ्या, तेच 10 वेळेस सोडवा, तरी पण तुम्ही जिंकू शकता, म्हणजे ते शिकू शकता. रोज 10 उदाहरणं सोडून फायदा नाही. एकच घ्यायचं, पदावलीचं एकच उदाहरण घ्यायचं, 2च घ्यायचे, पण त्याचा खूप सराव करायचा. आलंच पाहिजे आपल्याला, नियमानुसार सांगता. अशा पद्धतीने सराव करा. आपण या ठिकाणी थांबू. सगळ्यांना बाय. सर लिहून घ्याय हे तुमच्या त्या ह्याच्यामध्ये आहेत श्रेणी, तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर तो जो 7वा पाठ आहे त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्या श्रेणी, तिथल्या छान बघून लिहा. माझ्याकडून वाकड्या तिकड्या लिहिण्यात आल्या, ते तुम्ही तिथल्या बघून लिहा. त्याच्यामध्ये आहेत गणिती श्रेणी नावाचं 174 पान आहे बघा, 174 पानावरचं. ठीक आहे, आपण थांबू इथं. तुम्ही अभ्यास करा आणि त्यातली काही उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. बाय बाय सगळ्यांना. नाही आलं तर पुन्हा विचारा. हो.